नमस्कार मैत्रिणींनो, प्रियास हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल बाजरीची भाकरी. आपण एकदम छान बनवणार आहोत. प्रत्येकच जण मकर संक्रांतीला बाजरीची भाकरी बनवतं. एवढंच आहे की कोणी तीळ लावून बनवतं आणि कोणाला तीळ लावलेले आवडत नाही तर कोणी साधी बनवतं. एकदम छान पतल्या पतल्या आपण बाजरीच्या भाकरी बनवणार आहोत. आज मी तुम्हाला हातावरची पण भाकर सांगणार आहे कशी बनवायची. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा, मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपल्याला त्यामध्ये टाकण्यासाठी, आणि तीळ घेतलेले आहेत. तीळ जर तुम्हाला लावायचे असेल तर. आता या ताटामध्ये आपण भाकरी करणार आहोत. तवा पण मी गरम करायला ठेवलेला आहे. हे बघा, हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट आता याच्या भाकरी बनवायच्या आहेत. हे बघा, ताटामध्ये मी थोडं थोडं पीठ घेत आहे ते, आणि त्यामध्ये लागन तसं पाणी टाकायचं. एकदम पाणी नाही टाकायचं त्यामध्ये, आपल्याला थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी घेऊन मी ते उंडा छान मळून घेत आहे. हे बघा, एकदम छान लगे. आणि नंतर त्याच्यामध्ये म्हणजे दोन पद्धतीनं पण मीठ टाकायचं सांगते. उंडा लावल्याच्या नंतर जरी मीठ टाकलं तरी पण त्यामध्ये मिक्स होतं, आणि दुसऱ्या भाकरीला मी तुम्हाला पिठामध्ये पण मीठ टाकायचं दाखवते. हे बघा, छान आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये मी 2-3 टिप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ती भाकरी करताना खूप फायदेशीर राहतील. हे बघा, छान असं लगे. जेवढा छान आपण उंडाला मळून घेतला तेवढी आपली भाकर चिरत नाही ते, आणि छान होते. हे बघा, उंडा तयार केलेला आहे मी. आता आपल्याला असं थोडंसं आपल्याला जाड करायची भाकर, पातळ करायची, त्या आकारामध्ये तुम्हाला उंडा घ्यायचा आहे हा. हे बघा, आणि हे राहिलेला उंडा आपल्याला दुसऱ्या भाकरीमध्ये पण कामी येतं. हे बघा, असं गोल करून घ्यायचं त्या उंड्याला, आणि हाताला पाणी लावायचं आणि थोडंसं हातावरच चापट करायचं. डायरेक्ट जर आपण भाकर थापायला गेलो तर ते चिरती, त्यामुळं पाणी हाताला लावून ते हातावरच थोडीशी मोठी करायची, आणि त्यानंतर खाली पीठ टाकायचं ताटामध्ये. हे बघा, आणि ताटामध्ये ती थापून घ्यायची आहे. हे बघा, मी ताटामध्ये पीठ टाकून घेत आहे. पीठ टाकून छान ती ताटामध्ये मी थापून घेत आहे. हे बघा, एकदम छान लगे आपल्याला थापून घ्यायची आहे ती. पतली पतली मस्त भाकरी होती लगे ती. हे बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला बिना तीळ लावताच भाकर बनवून दाखवते, कारण की कोणाकोणाला तीळ लावलेली भाकर आवडत नाही. म्हणून पहिली आपण जी भाकर बनवणार आहोत ती बिना तिळाची बनवणार आहोत, आणि दुसरी भाकर बनवणार आहोत ती मग त्याला तीळ लावतो आपण. हे बघा, भाकर किती छान झाली, एकदम पतली. मी तुम्हाला उचलून दाखवते, तुटत नाही, काय नाही, चिरली पण नाही भाकरी. किती पातळ बघा, हे एकदम छान लगे. पतली पतली भाकरी आपण थापून घेतलेली आहे. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला, आता त्यावर मी भाकर टाकून देत आहे. आता आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. एकदम छान लगे गोल भाकर होती. पहिल्यांदा माझं लग्न झालं त्यावेळेस मी पहिल्यांदा भाकर बनवली. माझ्या मिस्टरांना तर विश्वासच बसला नाही की एवढी पण गोल तू बनवू शकते भाकरी. तर त्यानंतर त्यांनी ते म्हटले की माझ्या देखत बनव भाकर. मग मी त्यांच्या देखत बनवली. मला म्हटले, मला असं वाटलं की डब्याचं झाकण असतं त्यानंच तू गोल बनवली काय की. मग म्हटले, वा, मस्त भाकर बनवली गोल. हे बघा, भाकर छान लगे तव्यावर भाजल्याच्या नंतर मी गॅसवर भाजून घेत आहे. माझ्याकडे गॅसवरची जाळी पण आहे, त्यावर पण मी कधी भाकरी भाजते, कधी तव्यावर पण भाजते, आणि कधी गॅसवर पण भाजते. हे बघा, आता आपल्याला दुसरी भाकर बनवून घ्यायची आहे. आता तेच राहिलेला उंडा घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं मी, आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा डबल उंडा लावून घेत आहे मी. आता आपण ही भाकरी बनवणार आहोत, तिळाची बनवणार आहोत भाकर. हे बघा, छान लगे उंडा, जसा पहिला मी उंडा छान लगे बनवून घेतला तसंच आपल्याला हे उंडा बनवून घ्यायचा आहे. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे की जास्त दिवस जर बाजरीचं पीठ राहिलं ते कडसर लागतं थोडंसं, त्यामुळं लागन तसंच बाजरीचं पीठ आणायचं. आणि जास्त दिवस जर झाले तर भाकर पण चिरती, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकायचं, म्हणजे भाकर चिरणार नाही तुमची. दुसऱ्या भाकरीचा पण मी उंडा तसाच बनवून घेतला. हातावर पहिल्यांदा थोडी चापट केली आणि नंतर ती थापायला घेतली. हे बघा, पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर जास्त दिवस जर पिठाला झाले तर भाकर चिरल्या जाते,
त्यामुळे तुम्ही थंड पाण्याने आपण जे उंडा बनवतो त्या जागी जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तर भाकर चिरणार नाही तुमची. हे बघा, दुसरी पण भाकर मी छान थापून घेतली. थोडीशी थापल्याच्या नंतर त्यावर मी तीळ टाकून घेत आहे. आता तीळ टाकल्याच्या नंतर डबल एकदा थोडीशी थापायची, म्हणजे ते तीळ छान लगे त्याला चिपकतात. हे बघा, भाकरीला पॅक बसतात. आता थोडीशी थापून घेतली मी आणि आता ही पण भाकर मी छान भाजून घेत आहे. हे बघा, पाणी लावत आहे भाकरीला आणि छान भाजून घेत आहे. आता आपल्याला हातावरची सुद्धा भाकर बनवायची आहे. याच्यामध्ये मी पहिल्यांदा स्टार्टिंगलाच बोलले. हे बघा, तिळाची भाकर मस्त तव्यावर भाजली. आता मी गॅसवर भाजून घेत आहे ही भाकरी. एकदम छान लगे मस्त आपल्याला भाकर भाजून घ्यायची आहे गॅसवर. हे बघा, मस्त छान लगे गॅसवर आपण भाकर भाजून घेत आहोत ती. हे बघा, एकदम छान लगे पूर्ण फुगली भाकर ती. आता आपण तिसरी भाकर जी बनवणार आहोत ती हातावरची. मी तुम्हाला हातावरची, बऱ्याच जणींना म्हणजे हातावर पहिल्या बाया बनवत होत्या हातावर भाकरी, पण आत्ताच्या बऱ्याच जणींना ती जमत नाही हातावरची भाकर. तर मी तुम्हाला हातावरची पण भाकर शिकवते आज कशी बनवायची ते. हे बघा, पहिला मी जसा उंडा तुम्हाला भाकरीचा सांगितला तसा उंडा बनवून घ्यायचा आहे. हाताला पूर्ण पाणी लावायचं आहे. याला पीठ लागत नाही, या भाकरीला पीठ लावून नाही बनवण्यात येते ही भाकर, फक्त पाण्यानंच बनवण्यात येते. हे बघा, मी जसं जसं बनवते तशी तशी बनवायची. हे बघा, हाताला पाणी लावते मी आणि ते तसं बनवायचे आहे. हे बघा, नुसतं थापत राहायचं, हाताला चिपकत नाही. पाणी लावायचं हाताला आणि खालचे थोडेसे काठ जाड झाले तर असं हातानं त्याला, हे बघा, मी जसं त्याला थोडं थोडं दाबते काठ, तशी दाबायची. एकदम छान होती लगे. माझी आई खूप छान बनवते हातावरच्या भाकरी. मी तिच्याकडूनच शिकलेले आहे हातावरच्या भाकरी. म्हणजे मी जास्त कधी काही बनवले नाही, पण थोडं फार तिच्याकडून बघितलेलं तेच लक्षात ठेवून. हे बघा, आता मी तवा गरम झालेला आहे, तव्यावर भाकर टाकली ती हातावरची. हे बघा किती छान झाली. ही पण भाकर किती गोल झाली बघा, एकदम छान लगे. आता पहिल्यांदा मला असं वाटलं की ही भाकर फुगती का नाही काय माहीत, कारण की मी बराच वेळेस हातावरच्या भाकरी बनवते. कधी कधी हातावरच्या माझ्या भाकरी खरं सांगायला गेलं तर फुगत नाहीत, कधी कधीच हातावरच्या फुगतात भाकरी. पण ही आजची भाकर एकदम छान लगे, टम्म फुगली लगे. हे बघा किती छान झाली आणि एकदम छान लगे पतली पण झाली. मी तुम्हाला तोडून दाखवते ती. हे बघा किती छान झाली. कोणी म्हणणारच नाही की ती हे हातावरची भाकर होती म्हणून. हे बघा, मधातून पण बघा पूर्ण पापोडा त्याचा किती छान निघालेला आहे आणि एकदम पतली लगे, मस्त झाली लगे. हे बघा, आता बाकीच्या पण भाकरी मी आता अशाच बनवून घेणार आहे. हे बघा किती छान झाल्यात आपल्या. तयार आहेत आपल्या मकर संक्रांती स्पेशल बाजरीच्या भाकरी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.